नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली। तर बघा सकाळ झाली आणि मी चालली आहे कामावर। तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि रोज सकाळी मी कामावर जाते। तर आता थोडासा टाईम मागे पुढे झाला आहे, कारण तुम्हाला तर मी सांगितलं आहे मागच्या व्हिडिओत मला एक नवीन काम मिळालं आहे। त्यामुळे ते जे सकाळी पहाटे लवकर जायची ना, त्या कामाचा थोडासा टाईम ॲडजस्ट करायचा आहे। त्याबरोबर मला मुलाचंही कॉलेजचा टिफिन वगैरे वेळेवर द्यायला लागतो। तर हा जुना व्हिडिओ आहे, जेव्हा मी ते काम करत होती तर तिकडे पोचली मी आणि क्विनोवा उपमा बनवला नाश्त्यासाठी। मस्तपैकी हेल्दी टेस्टी असा क्विनोवा उपमा बनवला आहे। ह्याच्यामध्ये बीटरूट, गाजर, कांदा, टोमॅटो व्हेजिटेबल्स टाकल्या। त्यानंतर ही पनीरची भाजी बनवलेली आहे। मस्त क्रीम टाकून असं क्रीमी पनीर बनवलेली आहे। ह्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की रेसिपी देईल। तर खूप टेस्टी लागते ही पनीरची भाजी आणि खूप इझी पण आहे। तुम्ही जर कांदा लसूण खाणार नसाल, घरात पूजा वगैरे असेल आणि पनीर खायचं आहे तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। त्यानंतर बनवलेल्या आहेत या राजगिराच्या रोटी। आज ह्याच्यामध्ये कुठलीच व्हेजिटेबल नाही टाकली आहे, फक्त दुधी टाकलेला आहे। तर दुधी टाकून असा हेल्दी राजगिरा रोटी बनवली आहे। किचन गॅस क्लीन केलं आहे आणि गॅस बंद करून मी आता चालली आहे दुसऱ्या कामावर। तर दुसऱ्या कामावर मी पोचली आणि आता इकडे काय बनवते ते दाखवते। तर नाश्त्यासाठी गरमागरम इडल्या बनवत होती मी आणि बनवताच हा व्हिडिओ मी काढलेला आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट आणि अशा पांढऱ्या शुभ्र अशा इडल्या झालेल्या आहेत। त्यानंतर चटणी बनवलेली आहे, चटणीची फोडणी दिलेली आहे। त्यामध्ये मोहरी आणि उडदाची डाळ, कढीपत्ता त्याची फोडणी दिली आहे। त्यानंतर लंचमध्ये पांढऱ्या वाटाण्याची भाजी बनवली आहे। तर इकडे यांना वाटाणे जास्त शिजलेले आवडत नाही, तर असेच थोडेसे सॉफ्ट झालेले वाटाण्याची उसळ आवडते। त्यांना ग्रेव्ही जास्त लागते, जेणेकरून भाताबरोबर पण खाता येईल, म्हणून त्याच्यामध्ये पातळ अशी ग्रेव्ही केलेली आहे। जिकडे मी जेवण बनवते तिकडे त्यांच्या टेस्टच्या हिशोबाने मी स्वयंपाक करत असते। तर मऊ आणि गोल गरगरीत अशा चपात्या बनवल्या आहेत। सगळं जेवण कढई रिकामी करून भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे। कढया रिकामे केल्या, भांडे रिकामी केले, भांडे घासले, सगळं जेवण झाकून ठेवलं आणि किचन आणि गॅस क्लीन करून आता मी जाणार आहे घरी। तर अजून माझं तिसरं काम सुरू झालेलं नाही आहे, तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की तिसरं काम माझं कुठे आहे आणि काय आहे। तर बघू शकता तुम्ही किचन गॅस सगळं क्लीन करून गॅसचं मेन नॉब बंद करून मी आता चालली आहे घरी। तर आता घरची ड्युटी सुरू होणार आहे। तुम्ही मला खूप छान कमेंट करतात, प्रत्येकाला रिप्लाय देणं मला जमत नाही, पण मी प्रत्येक कमेंटला लाईक नक्की करते। तर अशा प्रकारे बिल्डिंगच्या खाली पोहोचली आणि मी चालली आहे घरी। तर असाच सपोर्ट मला करत राहावा। कमेंटमधनं मला खूप प्रश्न विचारले जात आहे, तर त्याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवेल मी, त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे। तर लवकरच तो व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करेल। तर असेच माझे व्हिडिओ बघत राहावा, मला खूप प्रेम द्या। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।